हम्म. जर जावा तुम्ही. जी वाट आपण कालपासून पाहत होतो ती महत्वाची मॅच टीम वलसाड आणि त्यांच्या विरोधामध्ये गंबालपणा मॅच ऑन आहे. फुल टॉस बॉल होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. नो बॉल. पंचाचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. नो बॉल. फ्री इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करणं इथे गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय क्रिश आणि क्रिश घातक बॅट्समन आहे टीम वसार संघाचा आणि वसार संघ आता कोणी देखील घेऊ शकतं जर एंट्री भरायची असेल तर एवढा चांगला संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये पुरस्कार ते कोणी बनेल त्या संघाचा आणि इथून बॉल सीमा रेषेच्या बाहेर पण बॉस निघून चला 4 धाव्यांसाठी लॉंग बॉल रिकव्हर करत असताना आल्या धावा 4 सुरेख चौकार. खाडे कुठेतरी नाहीये मैदानाच्या मध्ये कारण स्वयं असता तर कालच्या दिवसामध्ये 8 चेंडू 23 धावांची खेळी वैयक्तिक बनवली पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये देखील अतिशय चांगला खेळ गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी आज उपस्थित नाहीये तो आणि इथून फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल वन बाउन्स झेल ड्रॉप सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा येतोय चौकार. तर पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला होतं आडव्या बॅटनं घेऊन गेला क्षेत्ररक्षक आहे दूरवर आपल्याला पाहायला मिळते. एकदा कंप्लीट झालंय. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. कालच्या दिवसापासून एक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घ्यायचं लक्षात घ्या. ओम कालच्या दिवसापासून ज्यांची उपस्थिती अतिशय चांगल्या रीतीने राहिली. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. एक टॅलेंटेड समालोचक हिंदी असू किंवा मराठी आता ते थोडंसं आपल्यापासून रजा घेत आहेत कारण अजून एक स्पर्धा त्यांना कव्हर करायची आणि चांगला असा आवाज त्यांचा आपण ऐकला आणि या स्पर्धेसाठी नेहमी इथे उपस्थित असतात. त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं तर प्रसन्न सर या तुम्हाला मायेची शाल आणि प्रेमाचा सन्मान चिन्ह देऊन तुमचा मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. आणि सीमारेषेच्या बाहेर बॅटर आपण पाहतोय षटकार आलाय सुशांतच्या बॅटमधून आला धावाचा डिझेल. सीमारेषा लगत येते ही फिल्डिंग चांगली झाली. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल मात्र इथून वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर इथून आला डॉट. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 19 धावा. का बॅटिंग राहिली टीम बॅटिंग करत असताना वसार संघाची अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. चांगला संघ आहे टीम वसार आपण पाहायला गेलं तर चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची राहिली आणि संघ मैदानाच्या आतमध्ये बाजी मारली. हा संघ नव्हता ऍक्च्युली या स्पर्धेमध्ये मात्र त्यांना इथून एक संघ आला नसल्यामुळे त्यांना चान्स मिळाला आणि संधीचं सोनं कसं करायचं ते टीम वसारकडून शिकणं गरजेचं. खरंच कौतुक करेल पूर्ण टीम वसारचं.
तर अनिरुद्ध केने यांना विनंती करेल प्रसन्न सरांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. त्यांचा आवाज तुम्ही काल बसून ऐकला. अतिशय चांगलं समालोचन तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकलं आपण पाहायला मिळतं. तर जायचा त्यांचा याची सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि नो लुक शॉट क्षेत्ररक्षक आहे आणि इथून झेल ड्रॉप. अशी चुकी करून चालणार नाहीये. साधा सोपा सरळ झेल पकडायचा होता आणि तुम्ही झेल ड्रॉप केलाय. तो मात्र क्रिश जो पिक्चर मध्ये तसंच चांगली कामगिरी करतो तो क्रिश वेगळा आहे आणि हा क्रिश वसारचा अगदी तशीच कामगिरी करतो. अतिशय वेगानं धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा याची सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती आपण केला. थँक्यू सो मच सर. तुमचा गेले 2 दिवस आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. परत नक्कीच अतिशय चांगली त्यांचं सूत्रसंचालन आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच. हो हो, गुड नाईट टेक तमाशा देख. बॉल सीमारेषेच्या बाहेर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिश नाही रे, सुशांतच्या बाहेर. होणार आहेत आपल्याला पाहायला मिळतं. इथून एकदा कंप्लीट झाले दुसरीचा कॉल आणि फक्त 2 धावा इथून कंप्लीट झाला. तिसरीचा कॉल असेल मात्र तिसरी धाव होईल का कंप्लीट आउट. इथून 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरली. 31 आणि 32 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते टीम वसार संघानं. ते मात्र हेड उठणे संघासमोर लगेचच टीम वसार क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम एड उठणे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्यात. वेळ घेऊ नका प्लीज जास्त. अजून आपल्याला इथून बक्षीस समारंभ देखील पार करायचा आहे. अगदी चांगलं क्रिकेट. तोपर्यंत ऐकू एक चांगलं संगीत डीजे.
30 करायचे. 32 29 होत्या. 29 वरून 2 घेतल्या. डबल रन सिंगल डबल आहे ना 33 एक रन स्कोररने मोजली नव्हती. एकच केली होती. इथून 33 करायच्या. 33 धावा बनवायच्या बॅटिंग करत असताना. चला वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. बॉल अंपायर जवळ आहेत. तोपर्यंत ऐकू एक संगीत आपण. डी ग्रुप उसरकर कोणत्याही खेळाडूनं षटकार हॅट्रिक ठोकले 3ला 3 तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आणि ते पैसे आपल्या जवळ आहेत. 33 करायचे आहेत. त्याची गाडी बॅटिंग तर होते ना. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. आणखीन एक वाईट. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच बदलेल की काय. बोल तयार. समोरच्या दिशेने आपण पाहतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल की नसेल ना. नाहीये. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. चांगली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे जी लाईव्ह वालीची चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. हवा थांबली आहे मात्र बॉल देखील थांबला. फलंदाज बाद. बिग विकेट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम लागतोय दुसऱ्या संघाला. फलंदाज बाद. दिसही चला फास्ट खेळा प्लीज. वेळ घेऊ नका जास्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. अनिकेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अनिकेत गोलंदाज तयार. हो वेगवान आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून चालला. डॉट बॉल. पंचांचा इशारा काही देखील नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी आज स्वयं नसल्यामुळे थोडासा संघ बाकफुटला पाहायला मिळतोय. सध्या मॅच चालू आहे. मोहित पिसेकर या चषकामध्ये ते खेळत असताना आपण बघितलं.
टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो वाईट. 9 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आणि घेतला. या 3 बॉलवरती जर धावा चांगल्या आल्या तर चांगला खेळ नक्कीच होणार. राजेश पहिले आज खुश असतील कारण संघ त्यांचा आज फायनल मध्ये खेळताना दिसतं. चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे त्यांना आणि त्यांना माहिती आहे आज आपल्याला पार्टी भेटणार. प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या गावाचा. आपल्या गावातले खेळाडू जर पुढे जात असतील तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य असतं ना. मगाशी आपण पाहिलं भरपूर खुश झाले. त्यानंतर हा टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट बॉल. पंचांचा इशारा काही देखील नाही आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातला. चला वेळ घेऊ नका. ही मॅच संपल्यावर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. लगेचच मॅच चालू करायची कारण टीम खंबाळपाडा संघाला देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची लक्षात घ्या. हा बॉल प्रॉपर टायमिंग बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये पाठवला. प्लॉट मध्ये बॉल सीमारेषा पा येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड बिग 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 येतोय. सुरेख षटकार 6. प्रतीक पगारे सरांचं वेलकम. सहर्ष स्वागत. सिंगर यायचं तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी वेळेतला वेळ काढला आणि नक्कीच या स्पर्धेला भेट दिली. वेलकम या दादा तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. पहा काय कमवले जितू पाटील ना. तर हे व्यक्तिमत्व भरपूर मित्र परिवार जितू पाटील के भरपूर आहे आणि नक्कीच हे व्यक्तिमत्व त्यांनी कमवलं आणि त्याच्यासाठी नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय इथून आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यू नाहीये कोणाला हे लक्षात घ्या. अंपायर साठी फक्त रिव्ह्यू असणार आहे. तर एक कॅमेरा आपल्या जवळ हे पाहायचं. हो चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल. 2 बॉल डॉट आले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आणखीन एक आलाय डॉट बॉल. म्हणजे 3 बॉल डॉट आतापर्यंत. एक मेडन षटक झालाय आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून वसार संघ आज भरपूर खुश असणार आहे आपल्याला बघायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. पुन्हा एकदा हा बॉल. आणखीन एक डॉट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येईल का आणि फलंदाज बाद. 4 बॉल डॉट आलेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. संघाला आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार. चांगला धागा बनवणं गरजेचं असणार. एका बाजूला टीम खंबाळपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये वसार संघ फाईट करताना आपण बघतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला धागा बनवणं गरजेचं आहे. 4 डॉट आलेत. दुसरं मैदान षटक या स्पर्धेमध्ये येईल का आपण पाहणार आहोत. वेगानं आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि पहा सुमित पाटील मजा घेतात सायकल वरून. मालिकावीर त्यांनी देखील भरपूर अशी मेहनत या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य खरंच कौतुक करेल. माननीय सन्माननीय आदरणीय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डोंबिवली गावचे रामचंद्र माने यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. या दादा वेळेतला वेळ काढला नक्कीच या स्पर्धेला आणि मेडल षटक हाताळणारा खेळाडू नाव त्या गोलंदाजाचं जगदीशचं कौतुक करेल. या स्पर्धेमध्ये वसार संघानं बाजी मारली आहे आणि इथून ब्रदर्स 11 चषक सोनारपाडा मध्ये त्यांचं नाव आपण पाहतोय. वेलकम माननीय सन्माननीय आदरणीय
आपण बघतोय डोंबिवलीच्या रामचंद्र गणपत माने वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं नाव, चांगलं व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहिला, वेळेतला वेळ काढला आणि नक्कीच या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिले, तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद.